इतकं बेकार परिस्थितीत जेवलोय मी तर इतकं पटपट जेवले. मला उठायचं होतं त्या जागेवर चिकचिक मधून. गोल्डन मोमेंट कॅप्चर केला मी. काय करू आजच नाही आपल्या जीवाला. एवढा मोठा काफ पडलाय, मोबाईल घेऊन फिरायला लागले. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आज घरी खूप सारी गडबड आहे. घरी आहे देवदेवचा कार्यक्रम. तर सकाळपासून 4 वाजल्यापासून उठून काय काय करतोय, काय काय फजिती होती, सगळी कामं व्यवस्थित होतात ते का, सासूबाईंच्या ओरडा भेटतात ते का, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काही सकाळचे वाजले ते 4 वाजता मी उठली. म्हणजे जस्ट उठली आता मी. आता आवरायच्यात कामं. आंघोळ करते पहिली मी. आता ब्रश करते. सकाळ सकाळ बघा झोप नाही झालेली. ओ हो हो उकळतोय देते. आता वाजले 6:30 आणि आई, अजून आमचे वरचे एक ताई आहेत ते, आणि अजून 1-2 माझी काकू, म्हणजे आधीचे त्यांचे काकू आणि काका, अजून एक दिदी आहे. ते लोक एका गाडीत गेलेत पुढे जागा पकडण्यासाठी. आणि आम्ही आता आवरून निघणार आहोत. आता आम्ही घालतो साडी. जरा चहा देते. बाहेर एक काका बसले तर त्यांना. काकू सुन एकदा. काकू म्हण. काकू म्हण एकदा. काकू गेली. चप्पल हा आपण जाता नाही घालू ना. ठीक आहे आपण जाणार ना. काकू गेली. काकू बोलो. सोना काकू बोल. काकू सोना. आता नाही. अच्छी नाक नाही सोडायचं सोना. नाक नाही सोडायचं. सो गाईज मी झाली आहे रेडी. आम्ही साड्या घातल्या. ते आम्ही दोघी सुनांनी सेम पॅटर्नच्या साड्या घातल्यात. म्हणजे मनाची साडी होती तशीच साडी मला पण आवडली. तर आमच्या दोघींचं पॅटर्न सेम झालेलं आहे. बांगडीची साडी. सो आता निघतो आम्ही. सगळे पाहुणे आले ते. दरवाजाच्या बाजूला बघ म्हणून. हॅलो. हे आम्ही मॅचिंग झालोय. हे नाही मॅचिंग नाही तरी पण नाही मॅचिंग झालं. एवढं पण नाही. काय लागलं. पाणी. तर काय साईडला काय म्हणते तरी स्वामी. तू सांग. जीवन नको तुझ्या. आंघोळ केला. झोपायचं. घे आता. तू कशाला उभा राहिला. तू सांग स्वामी समर्थ कसं करते. बाबा तो कालपासून आमच्या दोघांकडेच आहे. हो काकू सगळे नवीन माणसं दिसतात ना. तर नुसता येतोय उचलून घ्या म्हणून. चिल्लर पडले सगळे मागे. चिल्लर पडले. हा कुशाला उमध्ये काकूला उमध्ये. माझे बाळ. आजीला भेटला का तू. आजीला भेटला. आजीला नाही भेटला. आजी कुठं आहे.
आजी कुठे आजी? सोना ते बघ आजी बघ आजी. बाय आजी चालली. मंदिर बाबा चला. तर गाईज आता नाश्ता आम्ही काहीच केलेला नाहीये. मी तर फक्त पाणीच पिली आहे सकाळी 4 वाजल्यापासून. आता वाजले ते 8 आणि यांनी घेतलंय नाश्त्याला इथे. रुको रुको हम जाए. उनके लिए सही नरिशमेंट लगता है. उतला. आईच आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या इथे आणि आता आम्ही स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे. स्वयंपाक करायला म्हणजे मसाले बिसाले काढतो आणि तुम्हाला तर सांगितलं नाही मी अजून सांगते थांबा. दादा गाईज आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या इथे. पाण्याच्या बाजूलाच जागा घेतली वा. हो मामा इकडे येऊ नका, इथे मुंग्या येतात. हो काय आई ते थांबमध्ये ते येथील आमच्या मागेच होते. चांगली जागा घेतली आई. हा मागे आहे ना. हा जा मागेच आहे सगळं. अंदरले बोला. कधी करतो रे बॅ. हात लावलं बघितलं आम्ही पण गेलो होतो बाबा. आम्ही बॅला हात लावला. मम्पी बॅ पण पेचे. ऐकलं बकरा बघितली. बकरा आपलं कापलंय की. हा हे काय माहिती कुणाचं आहे. आपले दोन्ही कापले वाटतं. ते बकरं लवकर कापल्याशिवाय होत नाही कारण निवांत लवकर ठेवावं लागतंय. काय केली. त्याला वर बांधाव. थोडं कुत्र बित्र आलं ना वर बांधाव. हा मटनचा काढ दे.
की बटनातच काढायचंय म्हणून मोबाईल शोधलाय. आई आ ती बकरीचे तोंड घेऊन जायचंय. ती तोंड का ठेवलेत? हा ते आई त्यांना पण तोंड असतो, त्यांना पण नाक. तर गाईज आम्ही आलोय आमच्या लग्नाचे देवदेव करायला. म्हणजे इकडे सोलापूरकडे प्रथा आहे, लग्न झाल्यानंतर ना देव हे करायचं असतं, मटण वगैरे द्यायचं असतं देवांना. देवी आता एकच राहिलंय देवदेव, बाकीचे 3 देवदेव गेल्या वर्षी केले आईने त्यांनी. हे पहिलं देवदेवला मी आलेली आहे, आमच्याच लग्नाचं आहे. आणि शेवटची देवी राहिली आहे, तर पहिल्यांदा आली मी देवदेवला. आणि मटण आहे, मला नाही आवडत. 2 बकरे आहेत गाईस, 2 बकरे. बिचाऱ्यांचे तोंड ठेवले ते चुलीपाशी आणि तिथे जाऊन स्वयंपाक करायचा आहे. इतकं मला कसं तरी होतंय, काय सांगू मी आता. इकडं आमची लोक मटण तोडतात, घरचेच आहेत सगळे. आमचा अमित दादा, मौला मामा आणि अजून दाखवते समज. अमित दादा तुम्हाला माहिती आहे माझे दीर आहेत, हे पण माझे दीर आहेत, चुलत दीर आहेत. रोहित दादा खाता. हां, रोहित दादा आणि मौला मामा. ही रोहित दादाची बहीण आहे. अजून एक, हां तिकडे एक आहे, ती पण रोहित दादाची बहीण आहे. ही बटाट्याची भाजी पातळ मी बनवली आहे. आता शिजली का नाही माहीत नाही, आईने लगेच उतरवलंय पण थोड्या वेळात. आता त्या टाकतात ते मटण शिजायला. झाले पाणी नाही आहे 12 वाजल्यापासून. बबड्या थांब, तसं नाही तसं नाही बघा. असं तहान लागली मला किती वेळची माहिती का, मला असं भूक लागली. काय उपवास आहे, काय खाल्लं पण नाही. कसं पाणी पिते, कसं पाणी पिते काकू. काकू पाणी बघ कसं पिते, पाणी पिते. ते बघ ते बघ कसं 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 बघ. तुला प्यायचं, तुला प्यायचं. हा त्याला मम्मी प्यायचंय. थंड आहे रे मम्मा, थंड आहे. त्याची बॉटल दे की तू पण मम्मी पिया. काकू पास या तुला मम्मी. हा पी काकू, पी ग बाई. हा दिसतील काकू. तुला प्यायचं, तू पी गं, मी पिऊ. तू पी तू. आले 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 बाबा. हळू हळू. वर बघ वर बघ वर बघ. फॅन फॅन फॅन. हा 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 बस. बैल्या मटण कसं शिजायला लागलंय. ह्या मटणाची चव आणि घरात खातो ते मटणाची चव दुनियाची वेगळी. खाऊन बघ आता, खाऊन बघ. घरात पण खाल्लंयच ना आणि इथे खाऊन बघ आता.
हा बोला आई. काय करू? लाजच नाही आपल्या जीवाला. एवढा मोठा काम पडलंय, मोबाईल घेऊन फिरायला लागले. मस्का मारते सर. 4 आहेत. चल चल आपल्याला हे 2 नैवेद्य आणि साडीचे. अच्छा अच्छा. आई ओरडल्या आई ओरडल्या आई ओरडल्या आई ओरडल्या. आता काय करू? मॅचिंग मॅचिंग. झोपला काळ्या पिशवीत नाहीये घर. बाहेर बघ तिकडे बघ. तू मध्ये काकूला नाही नाही. ए काकू कशी असते रे विदू? अरे बाप रे. उमध्ये हा. आजीला काकू तशी असती. सगळ्यांना माहिती काकू कशी असते. तो पण काढायला शिकलाय. तो फिरतो. त्या दोघींनीच किती काम केलंय. वेळ केला म्हणून मला रागाला माझं काम केलं. केलं 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 केलं. तिथं तुझी आई रागवली तिथं. मी थोडीच रागवली. गाडीत येऊन गपचूप बसली आहे आणि आम्ही फोन लावायला लागलो. मला म्हणते मी गाडीत येऊन बसले. चला आता निवड दाखवूया. मोबाईल तेजी जवळ दे. हा अरे घ्यायचं आता मोबाईल घ्यायचं. निवड दाखवायला जायचंय. ती बघ किती निवांत आहे. ती म्हैस आहे आमची. म्हैस आमची. म्हैस आहे आमची. ती पाण्यातली बिना पाण्यातली म्हैस आहे. आहे की नाही बाळे? बरोबर आहे की नाही? बघ हा म्हणतीये. मी म्हटलं बिना पाण्याची म्हैस आहे. हो म्हंटली तू. आणि तू हो म्हंटली. ती शेळी आहे. अजून ते सगळ्यात मोठी म्हैस. ते सगळ्यात मोठी म्हैस. मग त्यानंतर नाही हिथं. मग त्यानंतर नाही आता आहे ते ग. आता आहे. आता आता मी आहे. कबूल पण करते मी आहे. कुठल्या गावात आलोय आपण? होणाळे. हा कर्नाटक मध्ये होणाळे गाव आहे. गाईज आम्ही आलोय आमच्या लग्नाचे देवदेव करायला. राहिलेले देवदेव करायला होणाळे गावामध्ये, जे कर्नाटकमध्ये येतं. तर इथे देवदेव करायची पद्धत अशी, ह्या साईडला बकरं कापतात आणि ते त्याचा नैवेद्य देवीला दाखवतात. तर इथे देवी आहे, यलम्मा देवी आहे. तर त्या देवीला आता बकराचा नैवेद्य दाखवायचा आहे.
मी आधी अमित दादा म्हणा आम्ही सगळे म्हणजे आम्ही चौघं 2 जोड्या जाणार आहोत नैवेद्य ठेवायला. चलो आम्ही चाललो आता नैवेद्य दाखवायला. हे नको म्हणते हे काही पण नको म्हणायला काय ना आमचं गोल्डन मोमेंट कॅप्चर केला मी तर. हळू 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 ठीक आहे ठीक आहे. भाजी केली माहिती का मी ते. थँक्यू. सर का वहिनी तिकडे तू तिथं जाऊन स्वाती स्वाती कुठे ठेवू मध्ये ठेवू. पाऊस आला पाऊस. काय आला पाऊस बरं कसं येतो पाऊस हो ना. काही पाऊस आलाय अजून आमची माणसं जेवायचं चालू आहे. हे बघा बसा तुम्ही जेवायला. आता कसं जेवायचं कसं जेवायचं आता. काय सांगू तुम्हाला पाऊसच यायला लागला. आम्ही जेवलोच नाही. आमची माणसं पण अजून जेवतात येत. आमच्या पाहुण्यात जेवण नाही झाले अजून तर पाऊस यायला लागला. कधी जेवायचं आम्ही आता सांगा. पोरं सगळे ताडपत्री वगैरे पकडून उभे राहिले ते पाऊस नाही लागावं म्हणून. गाईज असं जेवलोय आम्ही अशा परिस्थितीत. सिंगल नजर बघ की कशी आहे. तुम्हाला बघतोय तुला बघतोय हा काय. आयुष्यप सोडतच नाहीये काका काकू. तुम्ही जरा बसतो जरा 5 मिनिट. बस 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 गाडीत बस जा. गाडीत नाही बसत बसतो. हाल बघा तुम्ही हाल बघा फक्त. हे इतकं बेकार परिस्थितीत जेवलोय मी तर इतकं पटपट जेवले. मला उठायचं होतं त्या जागेवर चिकचिक मधून. खूप पटपट जेवले मी. एक चपाती पण खाल्ली नाहीये. असं झालं कधी घरी जाईल ना आंघोळ करेल. बाईक लावली तिथे समोर. ते पण तिथे समोर बाईक आहे. ती वेळ नदी
सो गाईज आम्ही आलो आहोत घरी आणि इतकं जास्त गरम झालं होतं, इतकं जास्त गरम झालं होतं काहीच बोलू मी तुम्हाला. असं इरिटेट झालं होतं, कधी घरी येईल आणि कधी आंघोळ करीन असं झालं. पटकन घरी आलो. संध्याकाळी 7:30 वाजले पोहोचायला. 3-4 तास गेले ट्रॅव्हलिंगमध्ये. दुपारी आम्ही एक 3:30 वाजता निघलो होतो. आता आम्ही डीमार्टला जायचलो. आता आम्ही डीमार्टला जायचं आता. हा ओके, काही गेला. टॉय घ्यायला जायचंय. मोठा ट्रक मला पाहिजे, बस पाहिजे, निकाल. ओ माय गॉड, ठीक आहे चालेल आपण जाऊ. हा ठीक आहे, ओके. विदूला पण 3, हा विदूला पण आणि तुला पण घेऊ आणि आरूला. आजूला 2. हा ठीक आहे चालेल, ओके. आम्ही डीमार्टला जाणार आहे आता टॉयज घ्यायला. आणि स्टडी मटेरियल्स. हा. आता स्टडी मटेरियल्स. ओके ओके. ओके. हां, तर आंघोळ केली, घरी येऊन चहा बनवला, सगळ्यांना चहा वगैरे दिला. आता जस्ट चहा पिली. आई अजून जे पाहुणे बाहेर आहेत त्यांना मटण, भात, रस्सा सगळं देतात, ते सुकं वगैरे. आणि 2 बकरं होती तर कच्चं मटण पण आहे तर ते पण चॉप करून देतात, ते सगळ्या पाहुण्यांमध्ये वाटतात ते. आणि मी आता बसली आहे जरा, म्हटलं ब्लॉग एंड करावं, अजून कामं करायचे ते. आणि आमचं पिल्लू पण मागे मागे फिरते काकू काकू करत. तर आता बाकीची कामावरती इतके जास्त पाय दुखतात ते माझे, इतके बेकार पाय दुखतात ते काय सांगू मी तुम्हाला. खूप जास्त दमल्यासारखं झालं आहे. आणि आमच्या इकडे असं काहीच नाही करत, त्यामुळे मी कधी हे असं एक्सपिरियन्स केलं नाही माझ्या लाईफमध्ये. पहिल्यांदा आहे मटण, बकरं वगैरे हे पहिल्यांदा मी एक्सपिरियन्स करते. आणि मला खूप वाईट वाटलं बिचाऱ्या त्या बकरांचं. मी जेवण पण, इतका पाऊस पडला ना तिथे, सगळे चिकचिक झाली होती. आणि ते मला बकरांचे तोंडच समोर येत होते, ते लोकांनी समोरच ठेवलेली आणि ती मी बघितली तोडलेली मग बकराचे तोंड. तर मला असं जेवायला नको वाटत होतं. मी फक्त 1 पीस खाल्ला आणि बाकीचं फक्त मसाला खाल्ला, ते पण सुकी भाजी. मी पातळ भाजी नाही खाल्ली, फिक्कंसुद्धा नाही खाल्लं. 1 चपाती पण पूर्ण नाही खाल्ली, 1 पीस आणि थोडा मसाला खाल्ला. मला नकोच वाटलं जेवायला आणि खूप चिकचिक पण होती तिथे. जरा जेवली असती, जास्त मसाला खाल्ला असता, म्हणजे ग्रेव्ही खाल्ली असती, मग चिकचिकमुळे पण नाही मला असं नाही होत. मला असं क्लीन पाहिजे सगळं, तेव्हा माझा असं जीव शांत असतो. अशा कार्यक्रमात असं होतं. आणि पाऊस आला, पाऊस नसता आला ना मस्त होतं सगळं. तर लाईक अँड सबस्क्राईब. हा, लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कॉमेंट आणि शेअर. येस, आमचा ग्लायने सांगतोय कॉमेंट आणि शेअर करा. ओके, तुम्हाला आता हा सगळा पसारा दिसत असेल मागे, तर माझ्या सासूबाईंना सगळ्या गोष्टी ठेवायची सवय आहे. आणि इथे शेल्फ वगैरे काही नाही आहे, तर हे सगळं पसारा दिसणारच आहे तुम्हाला. मला कमेंट करू नका की ताई तू पसारा आवर. मी ह्याचं काहीच आवरू शकत नाही, कारण माझ्या सासूबाईच्यातलं मला काही काढून देणार नाही. हे घर त्यांचं आहे, त्यांच्याप्रमाणे राहतं आहे. सो मी इथे काहीच करू शकत नाही. मी माझ्या घरात करू शकते काय करायचं ते. सो प्लीज मला कमेंट कराल तुम्ही हे पसारे आवर. सॉरी, मी नाही आवडू शकत. माझ्या सासूबाईंचं घर आहे, त्यांना हे असंच पाहिजे आणि एवढं सगळं सामान पाहिजेच पाहिजे. ओके, सो काय करू शकत नाही गाईज. आता मी ब्लॉग एंड करते. मस्त छान झालं, दर्शन पण छान झालं, खूप मस्त. मी दुसऱ्यांदा गेली त्या देवीला. आणि हे बकरं वगैरे माझ्या लाईफमध्ये पहिले होते. आमच्या लग्नाचे बकरं राहिले होते, ते लास्टवालं बकरं आहे. हे बकरू आहे म्हणजे देवदेव आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. तर दमली आहे मी. आमच्या घरी असं बकरं वगैरे नाही कापत, आम्ही गोड नैवेद्य करतो देवाला, पुरणपोळी वगैरे. हे लोक बकरं कापतात, बकरं आणि बकरं खातात. आता पण खाणार आहेत, मला पण चारणार आहेत. देवाला आमचं चालतं, देवाला आमचं चालतं ते. आमच्या देवाला पण चालतं. आम्ही नाही चालवून देत, पण आम्ही देवाला म्हणतो देवा आम्हाला माफ कर, गोड खा. इच्छा असते रे, गोडाचं करायचं, तिखटाचं करायचं. यांनी लहानपणापासून हे सगळं बघितलेलं आहे. मी तर पहिल्यांदाच बघतीये. आम्हाला काय नाही वाटत. पप्पा स्वतः घेऊन जाईल आम्हाला कसं कापतात बघू बरं. आलू कमी आहे. गुड. पप्पा पण काय कापायचे, बाबूला मावला मामा कापताय ना, मावला मामाच्या हाताला पप्पा असायचे. आणि मावला मामा काय करायचं, आया मावला मामाचं काय करायचं माहिती का, मामा चला हाताला धरून पप्पाला घेऊन जायचं. पप्पा असल्याशिवाय त्याने कापतच नव्हतं. हे म्हणायचं सरळ, मी कापणारच नाही म्हणायचं, मामा मला पाहिजे. ऐका गाईच, ऐका तुम्ही. पाय सुजला, आधीचा बसायला जागा नव्हती त्याला गाडीमध्ये. तू इतका वाकडा का बसायचं मग? तुला कळत नाही का तुझ्या पायाला त्रास आहे आधी? हे बघ, मी सांगू तरी कोणाला सांगू.
कुणाला सांगू म्हणजे काय तुझं तुला कळत नाही का? ज्याला त्याला सांगितल्यानंतर जो तो म्हणायचा इथं नाही तिथं, तिथं नाही इथं, इथं नाही तिथं. मग शेवटी वर बसलो होतो मी आपली गाडी घेऊन गेलो असतो ना आपण. मी टपावर बसलो होतो माहिती ना. बघितलं. हा. बरं. तर गाईज माझ्या नवऱ्याचा पाय सुजलेला आहे. त्याला जागाच नव्हती गाडीत बसायला नीट व्यवस्थित. त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे. सो त्याला ते सहन होत नाही एक्झर्शन झालेलं पायाला. चालणं खूप झालं, बसायला नीट असं वाकडा तिकडा बसला असणार आहे. सो पाय सुजला आहे आणि दुखतोय आता. तर मला तेच सांगत होता तो बिचारा. तर गाईज मी बाय करते आता. व्लॉग एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता मी कामं करायला जाते. बाय बाय बाय.